आले का सगळे? ठीक आहे, आपण सुरू करूया. येतील हळूहळू सगळे. आवाज येतोय माझा? हो. ओके. सिटी टेबल मध्ये आणि कस्टमर मध्ये सिटी आय डी एकच असू शकतो, सिटी नेम सुद्धा एकच असू शकतो. पण बघा आता इथं ऍड केलेलं आहे तर सिटी आय डी इकडं पण आहे, दोन्हीकडे आहे, ते एकमेकाशी रिलेट झालेला आहे. सिटी नेम जो आहे तो सिटी नेम आणि इकडचं फर्स्ट नेम लास्ट नेम जे आहे ते वेगवेगळं असू शकतं. इथं आता एक्सप्लेन करताना त्यांनी दिलेलं आहे, सिटी कॅन हॅव अ मेनी मॅचिंग रोज इन अ टेबल. एका सिटीमध्ये समजा मुंबईमध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम निलेश देशपांडे आहे, तर तो पुण्यामध्ये असू शकतो दुसऱ्या नावाचा, पॉसिबल आहे, शक्यता आहे, बरोबर आहे. बट रो इन अ टेबल कस्टमर कॅन हॅव ओनली वन मॅचिंग रो इन सिटी. कस्टमरच्या मधला जो टेबल आहे हा याच्यामधला कुठलं तरी एक हे जे आहे हे मॅचिंग होऊ शकतं. असं होऊ शकत नाही की बाबा एकाच सिटीमध्ये सगळंच सारखं असलेलं दोघं असतील. नाही, वेगवेगळे फील्ड असू शकतात. एका सिटीमध्ये सुद्धा कदाचित नाव आडनाव सारखं असू शकतं, पण बाकीचं वडिलांचं नाव वेगळं असू शकतं, त्याचा आधार नंबर वेगळा असू शकतो, त्याचं प्लेस ऑफ रेसिडेन्स वेगळा असू शकतो, बरोबर आहे. तर असे रिलेशनशिप आहेत, फार याचा विचार करू नका आता. असं असतं, लक्षात ठेवा की एक फील्ड जे आहे ते दुसऱ्या टेबल मधल्या अनेक फील्ड बरोबर लिंक करता येतं, रिलेट करता येतं. तिसरं एक्झाम्पल आहे वन टू मेनी, हे सॉरी मेनी टू मेनी, खाली आहे सगळ्यात. ठीक आहे, एक्झाम्पल त्यांनी मध्येच इकडे दिलं, एक्झाम्पल ऑफ वन टू मेनी रिलेशनशिप. वन टू मेनी रिलेशनशिप कॅन ऑल्सो बी व्ह्यूड ॲज मेनी टू वन डिपेंडिंग ऑन विच वे यू लुक ॲट इट. आत्ता सांगितल्याप्रमाणे, इन द अबव एक्झाम्पल द कस्टमर टेबल is a many, customer table is a many and the city table is a one. Each customer can only assign one city. प्रत्येक कस्टमरला एकच सिटी असाइन करता येईल. वन सिटी कॅन बी असाइन टू मेनी कस्टमर्स. एक सिटी मात्र वेगवेगळ्या कस्टमर्सला आपल्याला असाइन करता येईल. मध्येच त्यांनी एक्झाम्पल त्यांनी वन टू मेनीचं दिलंय. बघा, मी आता सांगितल्याप्रमाणे एका कस्टमरला एक सिटी आपल्याला असाइन करता येते 100%, बरोबर आहे. इच कस्टमर कॅन ओनली असाइन वन सिटी. प्रत्येक कस्टमरला मात्र एकच सिटी द्यायला लागते, नाहीतर तो मुंबईचा पण रहिवासी आणि पुण्याचा पण रहिवासी आहे असं म्हणता येत नाही. तर ते मेनी टू वन आणि वन टू मेनी ह्या रिलेशनशिप मध्ये येतं. लास्ट वन जे आहे ते मेनी टू मेनी. A many to many relationship occurs when multiple records in a table are associated with multiple records in another table. Multiple records in a table product are linked to multiple records in table supplies. हे बघा, भरपूर कितीतरी रेकॉर्ड जे आहेत ते एकमेकाशी काय करू शकतात, कनेक्ट करू शकतात. हे लक्षात ठेवा. तर असं रिलेशनशिप जे आहे हे रिलेशनशिप आपल्याला क्रिएट करता येतं. 3 प्रकार फक्त याचे लक्षात ठेवा, वन टू वन, वन टू मेनी आणि मेनी टू मेनी. या पद्धतीनं आपण टेबल काय करू शकतो, एकमेकाशी रिलेट करू शकतो. आपल्याला टेबल रिलेट करून बघायचे आहे. टेबल रिलेशनचं एसओपी तुम्हाला आहे, स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल. एवढं संपूयात
आणि मग आपला चॅप्टर संपून जाईल. इंट्रोडक्शन टू एसक्यूएल. एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. कम्प्युटरची एक भाषा, वेगवेगळ्या भाषेत. या शब्दाचा अर्थ कोणी मला सांगू शकेल काय? कुठला शब्द आहे क्वेरी? क्वेरी म्हणजे काय, कोणी सांगाल का? व्हॉट इज क्वेरी? हाय कोणी माईक लाल सांगणार? अडचण. जोरात सांगा, जरा जोरात. अडचण नाही, क्वेरी म्हणजे अडचण नाही. शिक्षक म्हणतात की तुमच्या क्वेरीज माझ्याकडे घेऊन या. क्वेरीज म्हणजे अडचण नाही. कुणाला माहिती आहे? सोपा एक दुसरा शब्द सांगतो, क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे प्रश्न, बरोबर आहे? तर क्वेरी म्हणजे सुद्धा प्रश्नच, हे लक्षात ठेवा. क्वेरी म्हणजे सुद्धा काय आहे? प्रश्नच आहे. प्रश्न म्हणजे काय? तर आपल्या मनात जो काही विचार आलाय त्याच्याबद्दल आपण विचारलंय त्याला. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. असं आपण टेबलला काय करायचे? क्वेरी करायचे. तर अशी लँग्वेज याच्यामध्ये आहे की जी लँग्वेज आपल्या सगळ्या ह्या टेबलना काय करणार आहे? प्रश्न विचारणार आहे. सगळा डेटा आपल्याकडे आहे. समजा मध्येच कोणी विचारलं की 10वी मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क पडणारे किती जण आहेत आपल्या कॉलेजमध्ये? तर आपल्याला तो डेटा जो आहे तो डेटा आपल्याला वेगवेगळ्या टेबल मधून काय करायला लागेल? रिट्राईव्ह करायला लागेल, घ्यावा लागेल. त्या टेबलला प्रश्न विचारावे लागतील आणि मग त्या टेबल मधून डेटा रिट्राईव्ह करून तो सॉफ्टवेअर आपल्याला देईल. तर ती प्रश्न विचारायची भाषा जी आहे ती ही आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. कसेही प्रश्न विचारले आहेत पण त्यांनी स्ट्रक्चर्ड पद्धतीने ते विचारले, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता याच्यामध्ये नुसतंच प्रश्न विचारायचे आहेत का? नाही. तर ही लँग्वेज काय काय करते बघा आपल्या टेबलला, बरं का सगळ्या. विच इज अ कम्प्युटर लँग्वेज फॉर स्टोरिंग. माहिती साठवण्यासाठी सुद्धा. मॅनिप्युलेटिंग. मॅनिप्युलेटिंग म्हणजे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी सुद्धा. म्हणजे ऍड आहे, अपडेट आहे, डिलीट आहे, या सगळ्या प्रोसेसेसना मॅनिप्युलेशन त्याला म्हणायचं, बदल. अँड रिट्रायव्हिंग, घेणे, त्या डेटाबेस मधून माहिती घेणे, काढून घेणे. स्टोअर्ड इन रिलेशनल डेटाबेस. त्या डेटाबेस मधली माहिती जी आहे ती तुम्हाला त्यामध्ये स्टोअर करायची असेल, त्याच्यामध्ये अपडेट करायचे असेल, इन्सर्ट करायचे असेल, डिलीट करायचे असेल, त्याला म्हणायचे मॅनिप्युलेशन. अँड रिट्रायव्हिंग, काढून घ्यायची असेल तर तुम्हाला या लँग्वेजचा उपयोग होतो, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQL is the standard language for relational database management system. All relational database management systems like MySQL, Base, Oracle, Sybase, Infomix, PostGRS,
and SQL Server use SQL standard database language. SQL as a standard database language. एवढे सगळे डेटाबेस ही सगळी भाषा जी आहे ते वापरतात. म्हणजे एसक्यूएल किती महत्वाची आहे बघा. तुम्हाला जर एसक्यूएल आली, ही लँग्वेज जर आली, तर तुम्हाला एवढ्या सगळ्या प्रकारच्या डेटाबेस मधून माहिती रिट्राईव्ह करता येईल, स्टोअर करता येईल, मॅनिप्युलेट करता येईल. त्यासाठी ही भाषा शिकणं गरजेचं आहे. माहितीसाठी दिलंय. SQL become a standard of American National Standard Institute (NC) in 1986 and the International Organization of Standardization ISO in 1987. स्टँडर्ड लँग्वेज झाली ही एसक्यूएल. आणि खूप आता सध्या कमी लोक आहेत की जे एसक्यूएल मध्ये काम करतायत. त्यांना खूप मागणी आहे. तर असे एसक्यूएल जे आहे, एसक्यूएल डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी वापरतात, हे लक्षात ठेवा. युजिंग एसक्यूएल यू कॅन क्रिएट अ न्यू डेटाबेसेस. नवीन डेटाबेस तयार करू शकता. क्रिएट अ न्यू टेबल्स इन डेटाबेसेस. बघा, नुसत्या कमांडच्या सहाय्याने तुम्ही टेबल तयार करू शकता डेटाबेस मध्ये. इन्सर्ट रेकॉर्ड्स इन अ टेबल, इन्सर्ट रेकॉर्ड इन डेटाबेस म्हणजे टेबल मध्येच रेकॉर्ड तुम्ही डेटाबेस मध्ये ऍड करू शकता. नवीन रेकॉर्ड. विचार करा, बँकेचा डेटाबेस लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये नवीन माणूस ऍड झालाय, नाव अपडेट झालेलं आहे, आधार कार्ड अपडेट केलेलं आहे, पैसे भरलेले आहेत, पैसे काढलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काय करतायत? रेकॉर्ड ऍड करतायत, रिट्राईव्ह करतायत, अपडेट करतायत. इन्सर्ट रेकॉर्ड इन अ डेटाबेस, रिट्राईव्ह डेटा फ्रॉम डेटाबेस. डेटाबेस मधून माहिती काढू शकतो. अपडेट रेकॉर्ड इन डेटाबेस, त्या डेटाबेस मध्ये माहिती जी आहे ते माहिती अपडेट करू शकतोय. अजून बघा, डिलीट रेकॉर्ड फ्रॉम डेटाबेस, त्यामधून डेटाबेस मधून माहिती डिलीट करू शकतो. एक्झिक्यूट क्वेरीज अगेन्स्ट डेटाबेस, त्याला प्रश्न विचारू शकतो त्या डेटाबेसला एसक्यूएलच्या सहाय्यानं. क्रिएट अ स्टोअर्ड प्रोसिजर्स इन अ डेटाबेस, काही प्रोसिजर जे आहे ते प्रोसिजर तुम्ही तयार करू शकता. तीच प्रोसिजर वारंवार वापरायची असेल तर. क्रिएट व्ह्यूज इन डेटाबेस, वेगवेगळे व्ह्यूज याच्यामध्ये तयार करू शकता. व्ह्यूज तयार करू शकता म्हणजे काय? तर प्रत्येक वेळेस अमुक एक प्रोसिजर झाली की हे मला दिसली पाहिजे, किंवा हा टेबल आला पाहिजे, किंवा हे इकडे बदल झाला की ऑटोमॅटिक इकडे बदल झाला पाहिजे. हे व्ह्यूज आहेत, वेगवेगळे करता येते. डू इट युअर सेल्फ, एक्सप्लेन द पर्पज ऑफ एसक्यूएल. तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे की एसक्यूएलचा वापर कशासाठी करतात, काय कारण आहे एसक्यूएलचा वापर करण्यासाठी, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक. कॅटेगरीज ऑफ एसक्यूएल कमांड्स. मग आता एसक्यूएल लँग्वेज शिकायची म्हणल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या कमांड्स आहेत त्या कमांड्स तुम्हाला काय करावं लागतील? शिकाव्या लागतील. अवघड आहे हे कमांड शिकायचं, म्हणजेच फार अवघड आहे. एक तर कम्प्युटरमध्ये काय आहे की विसरणं हे पाप आहे, आणि हे एवढं सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे अवघडच आहे. पण बघा, एसक्यूएल खूप सोपी लँग्वेज आहे. जसंच तुम्ही स्टँडर्ड इंग्लिश वापरतात त्याच पद्धतीने ते सगळे कमांड्स आहेत, त्याला स्टेटमेंट्स म्हणायचे. 3 प्रकारचे कमांड आहेत, डीडीएल, डीएमएल आणि डीसीएल असेल. हो, डीसीएल. याचा फक्त आपल्याला याचा अर्थ माहित पाहिजे. बाकी डी आणि इकडे एल सारखंच आहे. डीडीएल, डीएमएल, डीसीएल. डेफिनेशन बरोबर आहे. त्याच्यानंतर मॅनिप्युलेशन, आणि तिसरं म्हणजे कंट्रोल. डेटा डिफाईन करणं म्हणजे टेबल तयार करणं, बरोबर का? डेटा डिफाईन करणं म्हणजे काय करणं? तर टेबल तयार करणं, टेबल बदल करणं, टेबल डिलीट करणं, डेटाबेस डिलीट करणं. डेटाबेसशी रिलेटेड आहे बघा. DDL statements or commands are used to define or modify the database structure of your tables or schemes.
हे जे कमांड आहेत डेटा डेफिनेशन लँग्वेज, हे स्टेटमेंट्स किंवा कमांड्स कशासाठी वापरतात? टू डिफाईन अँड मॉडिफाय द डेटाबेस स्ट्रक्चर. त्या डेटाबेस स्ट्रक्चर जर तुम्हाला बदलायचं असेल, समजा नवीन सरकारनं लगेच सांगितले हा सगळ्यांच्या आधार कार्ड बरोबर पॅन कार्ड जोडा, सरकार सांगून मोकळं होतो. अहो इथं सगळ्या पूर्ण भारतामध्ये सगळं बदल करायचं, कसं एवढं शक्य आहे? तर ते सहज शक्य आहे. कसं आहे तर त्या डेटाबेस मध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय, बदल करायचा आहे, त्याच्यामध्ये नवीन कॉलम नवीन फील्ड ऍड करायचं आहे, म्हणजेच काय करायचंय त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं, नवीन डेटाबेस तयार करायचा आहे, वेगळे अनुदान येणार आहेत. समजा नवीन डेटाबेस तयार करता येतो. हे सुद्धा जे आहे हे डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये येतं. वेन यू एक्झिक्यूट अ डीडीएल स्टेटमेंट इट टेक्स इफेक्ट इमिजिएटली, लगेच इफेक्ट त्याच्यामध्ये होतात, क्विक. डेटा डेफिनेशन लँग्वेज कमांड्स बघा, क्रिएट डेटाबेस तयार करण्यासाठी, क्रिएट टेबल तयार करण्यासाठी, अल्टर टेबल, अल्टर म्हणजे बदल करणं, चेंज करणं. पॅन्ट अल्टर करून घेतो का नाही, म्हणजे काय तर बदल करून घेतो त्याच्यामध्ये, कमी जास्त आखूड. अल्टर म्हणजे बदल, म्हणजेच काय तर मॉडिफाय द टेबल काय करणं, मॉडिफाय करणं. ड्रॉप टेबल काढून टाकणं, ड्रॉप डेटाबेस काढून टाकणं, डिलीट द टेबल ऑर डेटाबेस. ह्या सगळ्या कमांड बघा, ह्या सगळ्या कमांड आहेत एसक्यूएलच्या, सोप्या आहेत का नाही, कळणाऱ्याच कमांड आहेत सगळ्या, लक्षात येणाऱ्या कमांड आहेत सगळ्या, लगेच लक्षात येतात की काय कसली कमांड आहे. क्रिएट डेटाबेस इकडे वाचावी सुद्धा गरज नाही, तयार करू शकतो. क्रिएट टेबल तयार करू शकतो, अल्टर टेबल बदल करू शकतो, ड्रॉप डेटाबेस काढू शकतो. तर ह्या सगळ्या कमांड्सना डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणतात. लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये बदल करणं, बरोबर, क्रिएट करणं किंवा बदल करणं. डिफाईन म्हणजेच क्रिएट करणं, अल्टर म्हणजे बदल करणं, मॉडिफिकेशन. तर ह्या सगळ्या डेटा डेफिनेशन लँग्वेजच्या कमांड्स आहेत. नेक्स्ट वन, डेटा मॅनिप्युलेशन. मगाशीच मी सांगितलं, मॅनिप्युलेशन मध्ये त्यामध्ये बदल करणं म्हणजे काय. आता मॅनिप्युलेशन म्हणजे बदल, म्हणजे कसला बदल बघा. मॅनेजिंग डेटा विद इन टेबल्स, सिलेक्ट करा, एक्स्ट्रॅक्ट डेटा फ्रॉम टेबल. ह्या टेबल मधून ही माहिती, ह्या टेबल मधून ही माहिती, ह्या टेबल मधून ही माहिती, अशी सगळी माहिती मला एकत्र करून दे. म्हणजे काय कर, सिलेक्ट कर, अपडेट कर, बदल कर. त्याच्यामध्ये नाव बदललंय, आधार कार्डचं नाव बदलायचंय, मग आधार कार्डचं नाव नुसतंच आपल्या कार्डवर बदलून चालेल का, नाही, त्यांच्या डेटाबेस मध्ये बदललं पाहिजे. आणि त्यांच्या डेटाबेस मध्ये जर बदलायचं असेल तर ते अपडेट करणं गरजेचं. हे झालं मॅनिप्युलेशन. डिलीट, एखादा रेकॉर्ड डिलीट करायचं तर ते डिलीट करता येतं. इन्सर्ट इन टू, एखादा डेटा त्या टेबलमध्ये इन्सर्ट करता येतो. हे सगळी मॅनिप्युलेशनची उदाहरण आहे. म्हणून याला डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज असं म्हटलेलं आहे, DML. आणि लास्ट वन, डेटा कंट्रोल लँग्वेज. हे सोपं आहे, दोनच कमांड आहे त्याच्या, ग्रँट आणि रिव्होक. DCL इज यूज टू कंट्रोल युजर ऍक्सेस इन अ डेटाबेस. डेटाबेस मधला युजर ऍक्सेस जो आहे तो कंट्रोल करण्यासाठी, अर्थातच त्याच्या नावातच कंट्रोल आहे म्हटल्यावर कंट्रोल करण्यासाठी वापरतात. इट इज रिलेटेड टू सिक्युरिटी इश्यू, सिक्युरिटीसाठी आहे, हे लक्षात ठेवायचं. इट इज ऑल्सो डील्स विथ द राईट्स, अधिकार, अँड परमिशन्स, जे आता परमिशन दिलेले आहेत, परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यासाठी. तर दोनच याच्यामध्ये बघा कमांड आहेत, ग्रँट आणि रिवोक. ग्रँट म्हणजे काय, टू प्रोव्हाइड ऍक्सेस ऑर प्रिव्हिलेज ऑन डेटाबेस ऑब्जेक्ट्स. त्या ऑब्जेक्टवर, कुठल्या ऑब्जेक्टवर तुम्हाला परवानगी द्यायची आहे, सगळ्यांना सगळी परवानगी देऊन उपयोग नाही. तर हे जे आहे ग्रँट आणि रिवोक, हे दोन गोष्टी ज्या आहेत, ह्या दोन गोष्टी आपल्याला या डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये येतात, DCL मध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आहे की डेटा डेफिनेशन, डेटा मॅनिप्युलेशन आणि डेटा कंट्रोल, या तीन प्रकारच्या कमांड्स ज्या आहेत, त्या कमांड्स किंवा स्टेटमेंट्स हे आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. DDL, DML आणि DCL हे लक्षात आले पाहिजेत त्याच्या नावावरून. क्रिएट टेबल म्हणले की डिफाईन करतोय आपण टेबल,
अल्टर किंवा डिलीट करतोय तर त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करतोय, आणि एखादी परवानगी देतो तर ग्रँट किंवा रिव्होक करतोय. या 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. DDL, DML आणि DCL 3 टेबल हे बघायचे. तर अशा कमांड्स याच्यामध्ये आहेत. हे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन या 11वीला आहे. ही स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, की जी लँग्वेज आपल्याला डेटा स्टोअर, मॅनिप्युलेशन आणि रिट्राईव्ह करण्यासाठी वापरतात. संपला चॅप्टर. तर असा हा चॅप्टर जो रिलेटेड टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, डेटाबेसचे आहे, हा चॅप्टर आपण इथं संपवलेला आहे, संपलेला आहे. संपला का संपवला माहित नाही. तुम्हाला कळलं तर संपला, संपवला नाही म्हणजे संपवला. आता कसं तरी घ्यायचं म्हणून तसं नाही. तर याच्यामधले कन्सेप्ट जे आहेत हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. सगळंच पाठ करत बसायचं नाही. जे मी इथं ठराविक या वेगवेगळ्या रंगात रंगवलेलं असतं, हे सगळ्यात महत्वाचे सगळे पॉइंट असतात. हे पॉइंट्स तुम्हाला काय करायचे असतात, परीक्षेसाठी तयारीसाठी वापरायचे असतात. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पुस्तक घेऊन बसता त्यावेळेस जे मी इथं ठळक ठळक केलेलं असतं ते तुम्ही अंडरलाईन करून ठेवायचं. छोटा चॅप्टर आहे. या चॅप्टरशी रिलेटेड आपल्याला प्रॅक्टिकल पण करायचे आहे. जसं मी डेटाबेस तयार करणं, 2 टेबलमध्ये डेटा एंटर करणं, ते टेबल एकमेकांशी रिलेट करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायच्या आहेत. आपण काय काय शिकलोय, बेसिक कन्सेप्ट डेटाबेसचे, डेटा आणि इन्फॉर्मेशन बद्दलची माहिती शिकलो. DBMS जे आहे ते कशासाठी वापरतात ते बघितलं. DBMS बद्दल कुठे कुठे वापरतात ते बघितलं. त्याचे फायदे बघितले. त्याच्यानंतर RDBMS म्हणजे काय बघितलं, SQL कमांड्स कुठल्या ते बघितलं. DDL, DML आणि DCL. उद्या आपला तास काय नाहीये, तर आता हे सोडून मग आपण थांबूयात. थोडंच आहे, जरा 2 मिनिटात जर मला सांगितलं तर लगेच आपल्याला उत्तर सुद्धा लगेच करता येते. सांगा आता, चला. कोणते बॉक्स व्हॅलिड नाहीत? ग्राफिक्स. अजून सांगा लवकर पटापट. अजून कोणाचं काही उत्तर आहे का? बाकी सगळे व्हॅलिड आहेत का? डेट, नंबर आणि टेक्स्ट. हो. प्रत्यक्ष बघू आपण. बघा, डिझाईन व्ह्यू मध्ये आपण ओपन केलं तर इथं आपल्याला डेटा टाईप दिसतात ना. डेट आहे, नंबर आहे, अजून काय टेक्स्ट आहे, बरोबर का? डेट, नंबर, टेक्स्ट आहे. याच्यामध्ये ग्राफिक्स कुठे दिसतंय का तुम्हाला? नाही. तर हा डेटा टाईप जो आहे, ग्राफिक डेटा टाईप काय आहे? नॉट व्हॅलिड. याला लक्षात घ्यायचं. परीक्षेमध्ये असले सगळे फसवे प्रश्न विचारतो तुम्हाला. नॉट व्हॅलिड. नेक्स्ट, student wants to create a field pin code in a table. Which data type you will use? पिन कोड वापरत आहे. पिन कोड कुठला डेटा टाइप वापरायचा आहे? कुठला? नंबर्स. बरोबर आहे, नंबर. बाकी कुणी आहे का नाही उत्तर देणार? सगळ्यांसाठी प्रश्न आहे. टिक अप्रोप्रिएट बॉक्स. प्रायमरी की,
is also called is also called foreign key. हे उत्तर चुकीचं आहे. उत्तर हे आहे प्रायमरी की युनिकली आयडेंटिफाईज अ रेकॉर्ड. हे उत्तर आहे. हे उत्तर चुकीचं आहे इथलं. बर, नेक्स्ट. हे लक्षात ठेवा, प्रायमरी की हे पुस्तकात वाचा परत एकदा तुम्ही. फॉरेन की आणि प्रायमरी की वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. टिक द अप्रोप्रिएट सर्कल. डेटाबेस हॅज डेटाबेस मध्ये काय आहे? हे तर उत्तर असू शकत नाही. One or many table. हा, बरोबर आहे. अजून काही उत्तर आहे का? ओनली सिंगल टेबल. ओनली वन रेकॉर्ड आणि नन ऑफ दिस. आता डेटाबेस म्हटलं की ऍक्च्युअली त्याच्यामध्ये नंबर ऑफ टेबल्स असतात, म्हणून ओनली सिंगल टेबल हे उत्तर असू शकत नाही. ओनली वन रेकॉर्ड असू शकत नाही उत्तर. एकच रेकॉर्ड डेटाबेस मध्ये एवढा नाही शक्य ना. एवढं डेटाबेस करायची गरज नाही. नन ऑफ दिस हे उत्तर नाहीये. तर डेटाबेस हॅज वन ऑर मेनी टेबल्स. एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेबल्स त्याच्यामध्ये आहेत. ठीक. ऑब्झर्व द फील्ड नेम्स of a database given below in column A related to the bus reservation. But write suitable data types for each field in front of respective field in column B. Passenger name, short text. age, Number. Numbers. बरोबर, फक्त नंबर. जेंडर, Short text. नाही. ते प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. असं बरोबर का? बरोबर आहे का? स्टेटेड आहे. जेंडर म्हणजे आपल्याला काय द्यायचंय हे समजा द्यायचंय तुम्हाला. बरोबर आहे. तर त्याला डेटा टाईप काय द्यावा लागेल बघा. ह्याच्यामधला कुठला सांगा आता. येस और नो. येस नो. बरोबर का? आता इथे स्टुडंट आपण दिलंय, बरोबर का? स्टुडंट डेटाबेस बघा, डिझाईन व्ह्यू मध्ये ओपन केला आपण. याच्यामध्ये दिलंच आहे की आपण कुठेतरी दिलंय मॅरिड ऑर अनमॅरिड. बरोबर का? एक तर माणूस शादीशुदा आहे किंवा अनमॅरिड आहे. ठीक आहे. तर हा जो डेटा आहे, हा डेटा आपल्याला डेटाबेस आपल्याला काय ठेवावं लागेल, मेल किंवा फिमेल असा. मोबाईल नंबर, Number. असा डेटा टाईप आपल्याला ओळखता आला पाहिजे. राईट एसक्यूएल कमांड जे आहे, इन्सर्ट, बसंती तुम्हारा नाम क्या है? इन्सर्ट कमांड कशासाठी वापरतात? आत्ताच वाचले की आपण इथं. बघा, आहे का? मॅनिप्युलेशन सर. इन्सर्ट रेकॉर्ड इन अ टेबल. अपडेट, आत्ताच वापरलं वाचले. अपडेट डेटा इन टेबल.
म्हणून मी म्हटलं बसंती तुम्हाला नाम क्या है, इन्सर्ट डेटा इंटू टेबल आणि अपडेट डेटा इन टेबल. बरोबर आहे. ठीक आहे. क्रिएट अ टेबल फॉर इन्फॉर्मेशन गिवन बिलो. हा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे मूवी आणि ऍक्टर नावाचा. त्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग टेबल स्टेशनरी विथ एसक्यूएल कमांड्स. एसक्यूएल कमांड जे आहेत एसक्यूएल कमांड आपल्याला काय करायच्या लिहायच्या त्याच्या. आता इथे एसक्यूएल कमांड काय येईल, सोपी आहे. क्रिएट टेबल ही कमांड आहे आणि त्या टेबलचं नाव दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. हा उत्तर लिहिलं मी, आता उत्तरच लिहिलं डायरेक्ट. आहे का नाही? सोपी कमांड आहे एसक्यूएल कमांड. इन्सर्ट अबव मेन्शन रेकॉर्ड इन अ टेबल. एक रेकॉर्ड काय करायचं, इन्सर्ट करायचं. तर त्यासाठी कमांड कुठली आहे, इन्सर्ट इंटू. इथंच आहे बघा, इन्सर्ट डेटा इन टेबल. टेबलमध्ये इन्सर्ट इंटू कमांड आपल्याला इथे वापरावं लागेल. तुम्ही बघाल त्यावेळेस लक्षात येईल. टू डिलीट अबाउट टेबल. टेबल डिलीट करायचं आहे तर कुठली कमांड वापरायची आहे, तर मॅनिप्युलेशन मधली कमांड वापरावी लागेल. बरोबर का? कुठली कमांड आहे त्यासाठी, डिलीट नाही, ड्रॉप टेबल आहे. कुठली आहे, ड्रॉप टेबल. आता इथे ड्रॉप टेबल स्टेशनरी एवढंच लिहावं लागेल आपल्याला. उत्तरामध्ये काय असणार आहे, ड्रॉप टेबल स्टेशनरी. इन्सर्ट इंटू मध्ये काय येणार आहे, इन्सर्ट इंटू स्टेशनरी आणि जे काय असतील ते रेकॉर्ड आपल्याला लिहावं लागतील. एस आय डी इज इक्वल टू एस नेम इज इक्वल टू सी नेम इज इक्वल टू प्राइस इज इक्वल टू क्वांटिटी इज इक्वल टू. करून बघूया ते नंतर. आन्सर इन द फॉलोइंग क्वेश्चन्स असले काय आपण बघत नाही जास्त. म्हणजे काय, तर आपल्याला लेखी स्वरूपात फार कमी आहे. साधारणतः 15 मार्काचं फक्त काय आहे, शॉर्ट नोट वगैरे आहे. प्रोग्राम आहेत त्यातले 10 मार्काचे. एकच शॉर्ट नोट आहे अख्खे तुम्हाला किती डिस्क्रिप्टिव्ह आहे. बाकी सगळे एमसीक्यू आहेत. पेपर जो आहे तुमचा 80 मार्काचा त्याच्यामध्ये 65 मार्काची एमसीक्यू आहे, जसे आता आपण सोडवतोय. In a company, the data is stored in a table under the following fields: employee number, last name, date of birth, address. Which data type will you use for the above field? हे सोप आहे, तेच दिले, फक्त चित्र घर काढली त्या, दुसरं काय. एम्प्लॉई नेमला डेटा टाइप काय असेल, शॉर्ट टेक्स्ट. लास्ट नेम, शॉर्ट टेक्स्ट. ऍड्रेस, लॉंग टेक्स्ट. डेट ऑफ बर्थ, नंबर. हा डेट ऑफ बर्थला नंबर नाही, त्यासाठी आपल्याकडे वेगळा आहे ना, आहे का नाही? कुठला आहे, डेट टाइम. डेट टाइम. हा आपल्याला डेटाबेस काय करायला लागेल, इथं वापरावं लागेल. डेट टाइम, डेट ऑफ बर्थला. कंप्लीट द फॉलोइंग. त्याचं यूज टू रिमूव्ह ऍक्सेस राईट्स प्रिव्हिलेज फ्रॉम डेटाबेस. इथे बरोबर आहे, टू रिमूव्ह ऍक्सेस राईट्स ऑर प्रिव्हिलेज ऑन डेटाबेस. कुठली कमांड आहे त्यासाठी, दिसली का, वाचा. रिवोक कमांड आहे, रिवोक. बरोबर आहे. आणि लास्ट वन, एक्स्ट्रॅक्ट डेटा फ्रॉम अ टेबल. टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं, काढणं, घेणं. शब्द बदलला की गडबडले, आलं का इथे?
कुठली कमांड आहे त्यासाठी? Select. Select. ठीक आहे. चॅप्टर तसा नुसतं वाचायसाठी अवघड आहे. कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर लक्षात आले तर मग सगळे क्लिअर होतात कन्सेप्ट, नाहीतर मग ते डेटाबेस म्हणजेच काही कळत नाही लवकर. का तर आपण कम्प्युटर म्हणजे काय, तर टायपिंग आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, हे आपण शिकलेलो असतो. पण डेटाबेसचा आपला डायरेक्ट संबंध नसतो, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्याला येतो. याच्यामध्ये इंटरेस्ट आपला कमी असतो. पण डेटाबेस किती महत्वाचा आहे हे आपण बघितलेलं आहे. तर सगळ्यांनी डेटाबेस चॅप्टर जो आहे हा चॅप्टर परत एकदा वाचायचा आहे. पुढच्या वेळेस म्हणजे काय, तर पुढचा तास कधी आपला? कधी आहे? गुरुवार. गुरुवारी. तर गुरुवारी ह्या 2 चॅप्टरवर आपली छोटीशी एमसीक्यू होईल. म्हणजे काय, तर टेस्ट होईल. किती मार्काची? 20 मार्काची. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन टेस्टचं सुद्धा काय होईल, सराव होईल. गुरुवारी आपली एक छोटीशी टेस्ट एमसीक्यू जी आहे ती एमसीक्यू तुम्हाला द्यावी लागणार आहे. प्रत्येकाला आपलं आपलं नाव लिहून ती द्यायची आहे. म्हणजे त्यांनी काय होईल, तर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचा सुद्धा काय होईल, सराव होईल. ही जी परीक्षा तुमची टेस्ट जी आहे ती येणार आहे. ह्या 2 चॅप्टरवर आपण 20 मार्काची एमसीक्यू घेऊ. बरोबर आहे? लक्षात आलं? घ्यायची ना का नको? घ्या. घ्यायची. ओके, ठीक. चला, ठीक. कोणाला काही म्हणायचं असेल तर थांबा, नाहीतर जायला हरकत नाही. हॅव अ गुड डे.